तुम्ही घरकुलाचा फॉर्म भरला होता. त्याचे 2.5 लाख रुपये सरकारकडून चेक आला असून तो चेक सोडवण्यासाठी 10,000 रुपयांची आवश्यकता आहे, असे म्हणून खामगावातील एका महिलेकडून साहेब बनून आलेल्या भामट्याने 31,000 रुपयांचे सोन्याचे दागिने पळून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी फसवणूक झालेल्या महिलेकडून पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या भामटेचा शोध घेत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील सराफा गल्ली जैन मंदिराजवळ अभिलाषा संतोष पुरोहित या महिलेच्या घरासमोर एक इसम मोटरसायकलने येऊन तुम्ही घरकुलाचा फॉर्म भरला होता, तो मंजूर झालेला आहे, तुमचे अभिनंदन असे म्हणून 2.5 लाख रुपयांचा सरकारकडून चेक आलेला चेक सोडवण्यासाठी 10,000 रुपयांची आवश्यकता आहे, असे सांगितले. यावर सदर महिलेने माझ्याकडे सध्या पैसे नाहीत, माझे पती घरी आले की देते. त्यावर सदर भामट्याने महिलेच्या पतीशी मोबाईलवर बोलण्याचा बहाणा करून महिलेला विश्वासात घेतले व त्यानंतर सांगितले की तुम्ही आजच चेक सोडवला नाही तर तुमचे पैसे परत जातील. त्यामुळे पैशासाठी भामट्याने महिलेच्या कानाच्या सोन्याच्या बाळ्या आणि गळ्यातील सोन्याची पोतची मागणी केली. त्याने मला त्याच्यावर विश्वास ठेवण्यास भूलथापा देऊन अप्रामाणिकपणे प्रवृत्त केल्यामुळे महिलेने कानातील 3 ग्रामची वजनी सोन्याची बाळी, सोन्याची मणी आणि डोरले, गळ्यातील सोन्याची पोत असे एकूण 31,500 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने त्याच्या स्वाधीन करताच तो घरासमोरून त्याच्या मोटरसायकलने पसार झाला. सदर भामटा हा या भागातील अनेक सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव.